ट्रान्सपरन्सी भेटल सर फक्त सध्या पुण्यामध्ये पुणे महापालिकेसाठीची 169 जागांसाठीची भरती निघालेली आहे। कनिष्ठ अभियंता भरती भरती सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी जवळपास 42,000 जे आहेत ते अर्ज दाखल झालेले आहेत। त्याच अर्जांपैकी काही अर्जदार विद्यार्थी माझ्या बरोबर आहेत। आपला प्रश्न घेऊन ते पुणे महापालिकेमध्ये सध्या उपस्थित आहेत आणि त्यांनी आयुक्तांची भेट घेत काही मागण्या केलेल्या आहेत। ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या परीक्षेमधील काही गोष्टींवर त्यांचा आक्षेप आहे, तो आक्षेप नोंदवत त्यांनी त्या दुरुस्त्या करण्याची मागणी देखील केलेली आहे। आपण विद्यार्थ्यांशी थेट बातचीत करूया, त्यांचे प्रश्न जाणून घेऊया। नेमका आक्षेप काय आहे? तुम्ही आज अर्ज केलेला आहे, मागणी करत आहात 24 तारखेपासून, नेमकी काय आक्षेप काय तुमचे? आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी परीक्षा घेताय ती TCS आयोन सेंटरवरच घेतली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला आमच्या गावापासून 500 किलोमीटर लांब पाठवताय। तुम्हाला ऑप्शन असून म्हणजे सोलापूरवाल्याला तुम्ही सांगलीला पाठवताय, सांगलीवाल्याला पुण्याला पाठवताय, पुण्यावाल्याला परत सोलापूरला पाठवताय, ते करण्यापेक्षा आम्हाला प्रेफरन्स प्रमाणे तुम्ही सेंटर द्या आणि TCS आयोन सेंटरच द्या। महत्वाचं प्रेफरन्स तुम्ही बोलला, 3 ते 4 प्रेफरन्स देण्याची त्यामध्ये तरतूद असते। तुम्ही प्रेफरन्स कोणते दिले होते आणि तुम्हाला कुठले मिळाले? मी लेट फॉर्म भरलेला, म्हणजे ह्या वर्षी फॉर्म भरलेला, तर मला एकच प्रेफरन्स होती जी मी पुणे दिली। तुम्ही एकच ऑप्शन ठेवलाय आणि मला दिला आहे मुंबई। तर मग मला सगळं ट्रॅव्हल मॅनेज करायला लागेल। निवडणुकीमुळे तिकीट पण भेटत नाहीये, आठवड्याचे तिकीट भेटत नाही, तर किती अवघड विषय हा। बरोबर, निवडणुकीमुळे तिकिटांचे दर सुद्धा वाढलेले आहेत, हा एक मुद्दा याच्यामधला। आता तुम्ही सगळेजण इथं भेटलात, आयुक्तांना अर्ज केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, नेमकं त्यांनी काय सांगितलं यावरती? त्यांची काय भूमिका आहे? त्यांनी आज संध्याकाळी 5 पर्यंतची वेळ दिलेली होती। खरं तर सांगायचं म्हणजे मूळतः ही भरती जी होती 2024 मधली होती, जानेवारी महिन्यामध्ये नोटिफिकेशन आली होती, त्यावेळेला फॉर्म भरलेला होता, त्यावेळेला 3 प्रिफरन्स दिलेले होते। मी थोडंसं विस्तृतपणे सांगतो, 3 प्रिफरन्स दिले होते। आता मी माझं स्वतःचं वैयक्तिक सांगतो, मी पुणे, नाशिक आणि लातूर हे 3 प्रिफरन्स दिले होते, पण मला प्रिफरन्स ते देऊन सुद्धा मला सेंटर आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचं, आणि त्यातल्या त्यात IBPS जे आहे 1000 रुपये फीस घेते, सगळ्या काही गोष्टी करते, तरी सुद्धा त्यांनाही मॅनेज होत नाही। परवा आम्ही ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला ऍडिशनल CPने असं सांगितलं की बाबा लोकांना आम्ही रत्नागिरी अलॉट केलेलं होतं IBPSनी, मग आम्ही रिक्वेस्ट करून ते रत्नागिरीवरनं काही मुलं जे आहेत ती आम्ही छत्रपती संभाजीनगरला वळवली, हे त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे या ठिकाणी कोणाशीच कोणाचा ताळमेळ नाहीये आणि ते त्यांच्या मनाने पूर्ण अख्खा कारभार चालू आहे सर्व बाबतींमध्ये। IBPSचं पण तेच चालू आहे आणि महानगरपालिकेकडनं सुद्धा तेच चालू आहे। तर आमचं हेच म्हणणं आहे की बाबा जे काही गोष्टी होत आहेत ते एक क्लॅरिटी असणं गरजेचं आहे या गोष्टींमध्ये, की बाबा तुम्ही प्रिफरन्स जर तुम्ही घेताय, एक तर तुम्ही प्रिफरन्स घेऊच नका, आणि जर तुम्ही घेताय तर फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्या तिन्हीपैकी कुठला तरी एकदा, म्हणजे माणूस स्वतःहून जेव्हा प्रिफरन्स होतो तो कशामुळे देतो की बाबा मला सोयीस्कर आहे, मला या ठिकाणची थोडीफार माहिती आहे, मला जाता येईल, या गोष्टीमुळे माणूस प्रिफरन्स देतो। पण तुम्ही त्या सर्व गोष्टी सोडताय तुमच्या मनाने अलॉटमेंट करताय, तर हे चुकीचं आहे, हे आमचं म्हणणं आहे। आणि त्या हिशोबाने आता जर बघायला गेलं तर 2 तारखेला ज्या निवडणूक आहेत, आता काही पोरं जे आहेत जे काही UPSC वगैरे त्यांचा 30 तारखेला सुद्धा पेपर आहे, तर त्या पोरांनी तो पेपरही द्यायचा आहे, त्यानंतर त्यांना ट्रॅव्हल करायचंय, दुसऱ्या दिवशी 1 तारखेला परत पेपर द्यायचा आहे, परत त्या ठिकाणावरनं ट्रॅव्हल करायचंय, परत त्यांच्या गावी जायचंय, त्यात मग त्यांना तिकीट्स भेटतील नाही भेटतील तो दुसरा प्रश्न राहिला, पण त्यांना परत तिथून ट्रॅव्हल करून परत आपल्या गावी जायचं, परत इलेक्शन आहे त्यामुळे वोटिंग करायचं, तर मानसिक तणाव किती होणार आहे माणसाला? म्हणजे त्यांनी हा पेपर पण द्या, ट्रॅव्हल करा, दुसरा पेपर द्या, ट्रॅव्हल करा, परत गावी जावा, त्या ठिकाणावर मतदान करा, तर हे पूर्ण प्रवासामध्ये मानसिक तणाव किती होईल माणसाला? तर आमचं हेच म्हणणं आहे की बाबा महापालिकेने आणि IBPSने संगनमताने काहीतरी अशी एक तारीख ठरवावी आणि ही एक्झाम जी आहे ती पोस्टपोन करून त्या तारखेला घेण्यात यावी। बरं, 1 तारखेला खरं तर ही एक्झाम होणार आहे, अजून तरी याबाबत होणार आहे अशीच प्रक्रिया सुरू आहे। यांची मागणी आहे की ही 1 तारखेची एक्झाम पुढे ढकलण्यात यावी। प्रमुख 2 कारणे यांनी सांगितलेले की 30 तारखेला एक एक्झाम आहे ज्यामध्ये हेच विद्यार्थी सहभागी असणार आहेत, हेच विद्यार्थी ती एक्झाम देणार आहेत। 1 तारखेला जी कनिष्ठ अभियंत्याची एक्झाम होणार आहे त्यामध्ये सुद्धा हेच विद्यार्थी आहेत, आणि 2 तारखेला आपला असलेला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावण्यासाठीची तारीख आहे। नगर परिषद, नगरपंचायत या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये मतदार म्हणून हीच मुलं आहेत, यांची जी आहे ती यामध्ये तारंबळ उडणार अशा प्रकारची सध्या परिस्थिती आहे। परंतु आता तुम्ही TCSच्या सेंटरवरतीच एक्झाम घेण्यात यावी अशी मागणी करत आहात, ही मागणी का, म्हणजे याच्या मागे कारण काय? कारण याच्यापूर्वीची WCDची एक्झाम झाली ना, मग त्याच्यावरती कॉपी हे असे प्रकार घडलेले,
त्याच्यामुळे आम्ही ही मागणी करतोय की तुम्ही अधिकृत सेंटरवर त्यांनी पारदर्शकपणे करा एक्झाम. आणि तुम्हाला जर म्हणजे आता मॅनेजमेंट करणं पॉसिबल नसेल तर आम्ही 2 वर्ष वेट केलेलंच आहे, अजून 2-3 महिने वेट करू, पण पारदर्शकपणेच एक्झाम झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. पारदर्शक Yes. अपेक्षित आहे. TCS च्या माध्यमातून हे पाळलं जातं असं म्हणतात. हा, पण हे तुम्ही WCT ला ही गोष्ट झालेली, पण याच्या मग नंतर ते स्टॉप केलेली की जे जिथे कॉपी सेंटर झालेलं ना ते त्यावरती नाही आलेले एक्झाम. पण हे पुणे महानगरपालिकेला अशी गोष्ट का करतायत मग त्यांनी? बरोबर. हा जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, परंतु सध्या 70 ते 80 विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. आता या प्रश्नांवरती भूमिका काय विद्यार्थ्यांची आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याला समोर जात आहे? आम्ही ज्या वेळेस आयुक्त साहेबांना भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला तुमच्याबाबत तुमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतो, 5 ते 6च्या दरम्यान तुम्हाला एक अधिकृतरित्या काहीतरी कळवतो असं आयुक्त साहेबांनी सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटतंय की काहीतरी सकारात्मकरित्या घडेल म्हणून सकारात्मक निर्णय होईल असं वाटतं. परंतु हा किती विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सध्या जर बघतो तो मोठ्या प्रमाणात विद्यार्थी याच्यावरती? हा जवळपास मोर दॅन 40,000 40,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. कारण याला आमचे मुद्दे जे आहेत ते रास्त मुद्दे आहेत, वास्तववादी मुद्दे आहेत आणि खरे आहेत. कारण आता जसं तुम्ही ऐकलं की 2 डिसेंबरला मतदान, शासकीय सेवेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा द्यायची आहे, त्यांना या परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. एकंदरीत सर्व गोष्टींचा जर विचार पाहता पुणे महानगरपालिकेनं याबाबत विचार करावा अशी आमची विनंती आहे. खरं तर जवळपास 42,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जवळपास 30 ते 40,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागते. सेंटर टाकलं एक, मिळालं एक, अशा प्रकारच्या समस्या त्यांच्या आहेत. परंतु यावरती आता आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास हे सगळे विद्यार्थी जे आहेत, जवळपास 80 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सगळे विद्यार्थी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागामधून आहेत. त्यांची या ठिकाणी या परीक्षांच्या गुंतागुंतीमध्ये निवडणूक आल्यामुळे सगळी तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळते. यामध्ये काय अपडेट येते, आयुक्त काय भूमिका घेतात, परीक्षा पुढे ढकलली जाते का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. यावरती सध्या प्रश्नार्थक चिन्ह असलं तरी आयुक्तांच्या भूमिकेनंतर हे सगळं स्पष्ट होईल. तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्र. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, काय भूमिका आहे, काय आक्षेप नाही बघा कसं आहे की परीक्षाच्या बाबतीत निर्णय आम्ही आजच उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत घेणार आहोत. याच्यामध्ये प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. म्हणजे काही असे डेलिगेशन आहेत त्यांचं म्हणणं आहे की परीक्षा रद्द नाही झाली पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे की रद्द झाली पाहिजे. त्याचं कारण आहे नगरपालिकेची निवडणूक. दुसरं असं आहे की काही स्टुडंट्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जो आपला सेंटर्स आहेत ते सुद्धा थोडा काही ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. ते सगळी गोष्टी तपासून आम्ही आज उशिरापर्यंत किंवा उद्यापर्यंत आम्ही निर्णय कळवतो. ठीक आहे. प्रश्न आहेत आणि तुम्ही यावर काय भूमिका मांडता? पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनियरची जी परीक्षा आहे ती 1 तारखेला होणार आहे आणि 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूक आहे. खरं तर बरेच विद्यार्थी, संपूर्ण राज्यभरातले बरेच विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसलेले आहेत आणि यांची जी सेंटर दिलेले हे राज्यभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये दिलेले. जर या मुलांना 2 तारखेला मतदान करायचं ते नक्की कशा पद्धतीने घरी पोचतील. त्याचबरोबर जे सरकार मान्य सेंटर आहेत TCS च्या माध्यमातून हे परीक्षा होणं गरजेचे आहे. पण यांना बाकीच्या विविध सेंटरला खरं तर पाठवलेलं. या इतर सेंटरमध्ये बऱ्याच वेळा पेपर फुटीचे प्रकरण झालेली आहेत. त्याचबरोबर बऱ्याच वेळा तिथं कॉपी करताना किंवा इतर मुलांना स्पेसिफिक मदत करताना असे आढळले. त्यामुळे यांची सर्वांची मागणी आहे की 1 तारखेला जे 2 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि 1 तारखेला ही परीक्षा होणार आहे, ते 1 तारखेची परीक्षा आपण पुढे ढकलावी आणि योग्य तारीख काढून योग्य सेंटरला ही परीक्षा होणं गरजेचं आहे. यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोय. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर म्हणून या सर्व विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही काल परवा आम्ही ॲडिशनल कमिशनरना सुद्धा भेटलेलो आहे आणि 5 वाजेपर्यंत आज आयुक्तांनी वेळ दिलेली आहे. समजा आयुक्तांनी वेळ दिलेली त्यानंतर काय होतंय नक्की ठरवून परत आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत. पण माझं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे. या मागणीबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे.